लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच नगर जिल्ह्यात काँग्रेसच्या इच्छुकांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे। पक्षाने विधानसभेचं तिकीट दिलं नाही तर पक्षांतर करून किंवा अपक्ष लढण्याची भूमिका आत्तापासूनच अनेकांनी घेतली। परिणामी काँग्रेसची चिंता वाढली। पाहूयात एक खास रिपोर्ट। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यातली राजकीय समीकरणं बदलत चालली आहेत। सहकार महर्षी स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या 90व्या जयंतीनिमित्तानं श्रीगोंदातील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। या मंचावर भाजपचे आमदार बबनराव पाचपुतेही उपस्थित होते। जो पक्ष आम्हाला संधी देईल त्याच्याकडून कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचं राजेंद्र नागवडेंनी जाहीर केलं। उद्याच्या काळामध्ये जर आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीकडून जर उमेदवारी मिळाली नाही तर शेवटी जे कोणी आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन आमच्याबरोबर राहतील आम्ही त्यांच्याबरोबर जाऊन निर्णय करू किंवा उद्या आम्ही वेळ पडली तर अपक्षांसोबत लढण्याचं काम करणार आहोत। शरद पवार हेच आमचे विठ्ठल असं म्हणणारे बबनराव पाचपुते 2019ला भाजपकडून आमदार झाले। 2014चा अपवाद वगळता श्रीगोंदा विधानसभेचं प्रतिनिधित्व बबनराव पाचपुतेंनी केलं। 2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांनी पाचपुतेंचा पराभव केला होता। राहुल जगतापांच्या विजयात काँग्रेसचे दिवंगत शिवाजी नागवडे यांचा मोठा हातभार राहिला होता। पण आता माजी आमदार राहुल जगताप यांच्या समोर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडेंनी विधानसभा निवडणूक लढवणारच अशी घोषणा केल्यानं मविया समोर नवा पेच निर्माण झालाय। या निमित्तानं एवढंच एक सांगू शकतो की आमची विधानसभेची जोरदार तयारी या ठिकाणी चालू आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस विधानसभा लढून ती आम्ही जिंकणार आहोत। ज्या जनतेचा माझ्या श्रीगोंदा तालुक्यातल्या लोकांचा खूप आग्रह आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बापूंच्या जाण्यानंतर आम्हाला इच्छा होती की तुमच्या कुटुंबात आमदारकी द्यायची आणि आता तुम्हालाच आम्हाला आमदार करायचं, त्यामुळे तुम्ही आता थांबू नका असा लोकांचा आग्रहही आहे। काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष असलेल्या अनुराधा नागवडे यांचे पती राजेंद्र नागवडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत। एकाच घरात काँग्रेसचे दोन्ही जिल्हाध्यक्ष पद असताना नागवडे दाम्पत्य काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही तर बंडाच्या तयारीत आहे। तर दुसरीकडे भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचा मुलगा किंवा पत्नीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे। तयारी वेगळी सांगण्याची गरज नाही। 40 वर्षापासूनची चालू आहे ती तयारी। निवडणुकीसाठी तयारी करत नाही, विकासासाठी करतो। आता मी बीजेपी मध्ये येत, आता वेगळी तयारी करायची गरज नाही आणि बीजेपी मध्ये मी सगळ्यात सिनियर आमदार आहे, त्यामुळे वेगळं होणार नाही। काँग्रेसच्या नागवडे दाम्पत्यांनी उमेदवारीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। दोन्ही जिल्हाध्यक्षांनी बंड केलं तर काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो। परिणामी आता माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।